श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 31 मार्च वार सोमवार. या दिवशी आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि बघा, असं प्रत्येकाला वाटत असतं की आपण जे कष्ट करतो तर आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळावं अशी प्रत्येक जणाची इच्छा असते. बघा, कधी कधी काय होतं, आपण खूप कष्ट करतो, खूप सेवा करतो, परंतु आपल्याला पाहिजे असं यश मिळत नाही, आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. त्यावेळेस आपण खचून जातो आणि कष्ट करणं किंवा सेवा करणं आपण सोडून देतो. त्यामुळे आता काय करायचं आहे की स्वामी समर्थ जयंतीपर्यंत तुम्हाला जमेल तेवढी छोटी मोठी स्वामी सेवा करायची आहे. आणि ही सेवा तुम्ही कशी करू शकता, सेवेमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे आणि अशा कोणत्या छोट्या छोट्या सेवा आहेत ज्या आपण करू शकतो, यामुळे आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहील. आणि बघा, गुरुबल जे आहे ते घट्ट होण्यासाठी किंवा आपलं आणि स्वामींचं नातं जे आहे ते घट्ट होण्यासाठी स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपल्याला जमेल तेवढी आपल्या परीने जी काही आहे ती छोटी मोठी सेवा करायची आहे. बघा, आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये 21 दिवसांची सेवा आहे, 11 दिवसांची सेवा आहे, तारक मंत्रांची सेवा, त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप, अशा बऱ्याच सेवा आहेत. बघा, काहींचे प्रॉब्लेम आहे ज्यांना माहीतच नव्हतं की सेवेला कधी सुरुवात करायची, व्हिडिओ लेट पाहिले. तर बघा, आपण सेवा करताना कधीही आपल्या मनाला जेव्हा वाटेल मनापासून तेव्हा सेवेला सुरुवात करू शकतो. मग असं काही नाही की ती 11 दिवसाचीच झाली पाहिजे, 21 दिवसाचीच झाली पाहिजे. अगदी प्रकट दिना दिवशी जरी तुम्ही मनोभावे पूर्ण दिवस जरी स्वामींची सेवा केली तरी त्याचे पुण्यफळ हे तुम्हाला मिळेलच. बघा, ज्याला खरंच इच्छा आहे मनापासून सेवा करण्याची त्यांनी कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी सेवेला सुरुवात करू शकता. सर्वोच्च कोटीची सेवा करण्याची संधी जी आहे ती आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करायला मिळालेली आहे. तर अगदी कृपा करून ही संधी जी आहे ती वाया घालवू नका. कारण हा जो पूर्ण कालावधी आहे तो आपण जर सेवेमध्ये घालवला तर बाकीचे दिवस आपले जे आहेत ते सुखाचे आनंदाचे जातील. तर बघा, या काळामध्ये स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा दृष्टी राहण्यासाठी आपल्याला काही अशा विशेष ज्या काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण स्वामी समर्थ सारामृताचा पाठ करू शकतो. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही संपूर्ण पाठ एका दिवशी करा. तुम्हाला जर वेळ नसेल, तुमची जर लहान मुलं असतील, काही शारीरिक व्याधी असेल तर तुम्ही एका दिवसामध्ये 3 पाठ केले तरी दिवसभरात चालतील, किंवा मग 3 दिवसामध्ये देखील एक पारायण पूर्ण होतं. ज्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही पारायण करू शकता. बघा, तुम्ही आजपासून देखील आत्तापासून देखील सेवेला सुरुवात करू शकता. असं काही नाही आहे की 21 दिवस जो आहे ते गेले, 11 दिवस गेले मग मी सेवा कशी करू. तर अजिबात असं काही नाही. तुमच्या मनाने ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. पण सेवा जी आहे ती बघा मनापासून करा. बघा, तुम्ही सेवेला बसलात तर तुम्ही अगदी 5 मिनिटं सेवा केली तरी चालेल, परंतु त्या सेवेमध्ये पूर्ण तुमचं मन असावं. नाही तर तुम्ही सेवेला बसलाय आणि तुमचं मन सगळीकडून फिरून येतंय, म्हणजेच भाजी काय करायची, मुलांची स्कूलला जायची, टिफिनची तयारी वगैरे वगैरे, अशा काही अनेक प्रश्न जे असतात ते मनामध्ये येतात. तर असं काही करायचं नाही. आपल्या एकाग्रताने मनानेच तुम्ही ही जी सेवा आहे ती करायची आहे. तर बघा, सेवा काय करायची आहे तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्र
मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। त्यानंतर तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थ सारामृताच्या पोथीतले तुम्हाला जमेल तेवढे अध्याय पठण करायचे आहेत। ही सेवा आपण पाठच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिली होती। आता बघा, बऱ्याच माझ्या ताईंना किंवा दादांना सेवा करण्याची इच्छा आहे, परंतु वेळेअभावी त्यांना सेवा करता येत नाही। बघा, तुम्हाला इच्छा असूनही सेवा करता येत नाही तर अशा वेळेस काय करायचं, नामस्मरण कमीत कमी 108 वेळेस अगदी मनापासून, म्हणजे मन कुठेही भरकटता कामा नये, अगदी आपल्या स्वामींच्या चरणी मन हवं। त्यासाठी बघा, देवाऱ्यामध्ये आपल्या देवासमोर दिवा प्रज्वलित करायचा, अगरबत्ती लावा, धूप लावा आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या वेळेनुसार कधीही स्वामी महाराजांना मुजरा करायचा, तुमच्या कुलदेवींचं स्मरण करायचं, तुमच्या पितृदेवतांचं स्मरण करायचं आणि अगदी मनोभावे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 108 वेळेस, कमीत कमी 108 वेळेस स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही कितीही मोठे मोठे पारायण करता त्यापेक्षा तुम्ही नामस्मरण अगदी 5 मिनिटं करा, अगदी मन लावून, म्हणजे आपलं पूर्ण मन जे आहे ते स्वामींचरणी लीन होऊन फक्त स्वामी नामामध्ये मग्न व्हा। बघा, तुम्ही 4 तासाची सेवा करताय की तुम्ही 5 मिनिटाची सेवा करताय याला महत्त्व नाही, पण तुम्ही किती मन लावून सेवा करताय याला खूप महत्त्व दिलं जातं। म्हणून तुम्ही आत्तापासून जमेल तेवढे दिवस रोज स्वामी समर्थ महाराजांच्या या षडाक्षरी मंत्राचा जप चालू करा। तुम्ही रोज स्वामी समर्थ महाराजांच्या या षडाक्षरी मंत्राचा जप चालू करा, बघा तुम्हाला खूप छान वाटेल। आम्ही तर रोज 108 वेळा जप तर करतोच नित्यसेवेमध्ये। मी स्वतःचं सांगते, ज्या वेळेस सकाळी देवपूजा होते त्यावेळेस मी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप, तारक मंत्र आणि स्वामींचा मुजरा हे न चुकता माझा नित्यसेवेतला हा जो नियम आहे तो असतो। आणि आमची जी कुलदेवी आहे त्यांचा 108 वेळा नामजप ही माझी नित्यसेवा असते। बघा, तुम्ही कोणतीही सेवा करा, कोणत्याही देवाची सेवा करा, पण ते अगदी मनापासून करा, त्याचे पुण्यफळ हे मिळतेच। बघा, नामस्मरणामध्ये खरंच खूप ताकद आहे, तुम्ही एकदा करून बघा। तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा, नक्कीच तुम्हाला जाणवेल। या 108 वेळा स्वामी समर्थ नामजप करायला काही एवढा वेळ, तास आणि 2 तास लागत नाही, अगदी हार्डली 5 मिनिट लागतात। आणि या 5 मिनिटांमध्ये हे नामजप आपला जो आहे 108 वेळा तो अगदी सहजपणे होतो, पण तो अगदी मनापासून करा। तुम्ही बघा, तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेवढा वेळ असेल तसं तुम्ही नामस्मरण करा। बघा, सगळ्यांकडे जपमाळ नसते तर काही हरकत नाही, तुम्ही टाईम लावा, 10 मिनटं 5 मिनटं मी नामस्मरण करणार आहे तरी देखील चालेल। बघा, तुम्ही 108 वेळेस माळ जपेवरती जेव्हा जप करत असता तेव्हा अगदी शांतपणे एक मणी असं सरकवत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप आपल्याला करायचा आहे। बघा, तुम्हाला जर एकदा नामस्मरणाचे अनुभव आले ना तर तुम्हाला एवढं नामस्मरण आवडायला लागेल की ते आपोआपच तुमच्याकडून घडून जाईल। बघा, एखाद्या दिवशी जरी तुम्ही नामस्मरण केलं नाही तर काहीतरी दिवसभरामध्ये चुकल्यासारखं वाटतं, म्हणजे जे नित्यसेवेमध्ये नामस्मरण करतात त्यांची तर हीच अवस्था असते। आणि आता बघा, 31 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांनी अनेक पारायणे चालू केलेली आहे। कोणी गुरुचरित्राचं पारायण चालू केलेलं आहे, तर कोणी स्वामीचरित्र सारामृताचं पाठ करत आहे। आपल्याला जर हे नाही जमलं तर काही हरकत नाही, वाईट वाटून घेऊ नका, वेळेनुसार काळानुसार आपल्याला चालावं लागतंच। तर आपण ही साधीसुधी जी आहे सेवा, म्हणजे आपण आता पाहिलं श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा नामजप, नामस्मरण तुम्ही करू शकता, त्यामध्ये देखील तितकंच
पारायण केल्याची ताकद आहे. बघा, सेवा ही कधीही पूर्ण होत नसते, तिला नियमित केली पाहिजे आणि अगदी मनापासून केली पाहिजे. सेवेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खंड पडून देऊ नका. कारण बघा, सातत्याने रोज नेहमी सेवा केली तरच तुम्हाला त्याचं फळ मिळतं. बघा, तुम्ही रोज देवपूजा करता किंवा नाही करत, कोण वर्किंग वुमन असतील त्यांच्या इच्छेनुसार किंवा वेळेनुसार जरी देवपूजा नाही केली पण तरी देवासमोर दिवा प्रज्वलित करून फुलं बदलून तुम्ही नामस्मरण किंवा एक माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप जरी केला तरीही तुम्हाला त्याचे पुण्यफळ प्राप्त. बघा, नामस्मरणामध्ये सेवेमध्ये सातत्य ठेवा. तुम्ही 1-2 दिवस करणार, परत सोडणार, परत करणार, तर ती परत करताना कठीण जातं. बघा, तुमची कितीही काही अडचण असू द्या, कुठे तुम्हाला जायचं असेल तर पहिली पटकन आपली सेवा पूर्ण करून घ्यायची आणि मग आपल्या पुढच्या कामाला लागायचं. चला तर मग आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीच सेवा नाही जमली तर स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत ही साधी सुधी नामस्मरणाची सेवा तुम्ही नक्कीच करू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.